भास्कर चषक 2025 आपण पाहतोय, माफ 26 आपण पाहतोय. आणि या नवीन वर्षातील पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहणार आहोत, तो म्हणजे मालेवाडी विपक्ष मानगाव. नाणेफेकी जिंकता मालेवाडी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवला, तर नंतर आमंत्रित केलं फलंदाजीसाठी, ते म्हणजे मानगाव संघाला. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल संदीप आणि दुसऱ्या बाजूला असेल नरेश. संदीप आणि नरेशची जोडी मानगाव संघाला रिप्रेझेंट करत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज नरेश आणि नॉन स्ट्राईक एंडला संदीप. गोलंदाजी मार्कवर मालेवाडी संघाकडून गोलंदाज अशोक आपल्याला पाहायला मिळतोय. खरं एक अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज, फिरकी गोलंदाज. हो, पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धाव देऊन जाणारा. पहिल्या मॅच मध्ये पहिला चेंडू सुद्धा वाईट पडला होता. या मॅच मध्ये सुद्धा पहिला चेंडू हा वाईट पडला गेलाय. वाईटने श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मानगाव संघाचा 1ने धावसंख्या पुढे सरसावेल. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रॉंग अपीलला, परंतु ही फसवी अपील होती. म्हणजे पंच इशारा करतायत की ही फेअर डिलिव्हरी असेल. पहिला निर्धाव चेंडू टाकला गेलाय. फेकीसाठी ऑब्जेक्शन देण्यात आलंय. यावेळी चांगला चेंडू हाताळला गेला. एका निर्धाव चेंडूची सांगता आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा फटका काय सुरेख मारला गेलाय. चेंडूला पाठवून दिलाय. सीमा पार इनिंग मधला पहिला षटकार. एकदा त्यावेळी फुलटा समोरच्या रिजनला चेंडू निघून गेलाय. सीमा पार बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार आपण पाहिला. पहिला एक षटकार आणि त्यानंतर हा चौकार. धाव ती म्हणजे 11 या अंकावरती. बिनबाद 11 वरती खेळत असताना ओहो, यावेळी अगदी समोरच्या रिजनला टाकला गेला. चौथ्या स्टंपवर चांगली गोलंदाजी. ओव्हर समाप्तीचा इशारा पंच देत आहेत आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 11 या अंकावरती. एक चौकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जरूर, परंतु चांगली गोलंदाजी. एक चेंडू शिल्लक असेल पंच. जरा आमच्या गुणलेखक आमचे सांगतायत की एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधील, कारण पहिला वाईट गेला, त्यानंतर 2 निर्धाव गेले, त्यानंतर चौथ्या चेंडूवर म्हणजेच तो तिसरा फेअर चेंडू त्यावर षटकार आला, पण नंतर एक डॉट आणि एक चौकार आला. म्हणजे टोटल 5 बॉल आमच्यापर्यंत लिखित पाहायला मिळत आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. टोटल 3 निर्धाव आले, एक चौकार आणि एक षटकार आला. पहिला वाईड आला, तर नंतर डॉट डॉट, नंतर षटकार, नंतर डॉट, नंतर चौकार. ओके.
दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राम आलाय. राईट अप ओव्हर द विकेट मारा राम. लिडिंग एज झेलची संधी क्षेत्ररक्षक जज करतोय. लास्ट मोमेंटला झेल ड्रॉप करण्यात आलाय. मोठी विकेट इथून लॉस करण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नाला यश आले नाही आपल्याला पाहायला मिळत आहे. जी मोठी विकेट इथून मिळणे गरजेची होती ती मिळाली नाहीये आणि एक मोठी चूक क्षेत्ररक्षकाने केली गेली पाहायला मिळत आहे. संदीप आपल्याला पाहायला मिळतोय जो खऱ्या अर्थाने आज चमकतोय. ती विकेट इथून मिळणे गरजेची होती. पहिल्या चेंडूवरती झेलची संधी निर्माण करून दिली होती गोलंदाज रामने परंतु ती झेल घेता आली नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो यावेळी स्ट्रॉंग अपील परंतु पंच सांगतायत ऑस्टम सोडून जाणारा हा बॉल म्हणजेच एक सिंगल मिळत्या. देहयष्टीवर आपटलेला हा बॉल आपण पाहिला आणि या सिंगलच्या मदतीने गुणफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 13 या अंकावरती. ओहो यावेळी पुन्हा यॉर्कर लेन. चौथ्या चेंडूवरचा हा यॉर्कर डायरेक्ट हिट परंतु ती गरज नव्हती. पुन्हा एकदा मिस फील्ड चेंडू सर निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. एक धावून आणि एक चौकार म्हणजे टोटल 5 धावा ऍड केल्या गेल्यात आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे एक धाव घेणं कठीण होत होता तिथे बोनस मध्ये 4 धावा मिळाल्या म्हणजेच 5 धावेने गुणफलक जाऊन पोहोचला 18 या अंकावरती. अजून एकही विकेट गेली नाहीये. दुसरं शतक मार्गस्थ आहे. राम गोलंदाजी करताय आणि येणारा हा बोनस खऱ्या अर्थाने मानगाव संघाला आता धावसंख्या वाढवण्यासाठी मदत करतोय. गोलंदाज राम पुन्हा एकदा. यॉर्कर लेंथ. प्रत्येक चेंडू यॉर्कर लेंथला हाताळतोय. जकडून ठेवण्याचा प्रयत्न आहे रामचा आणि आतापर्यंत तो चौकार वगळला ना तर जकडून ठेवलंय रामने. पुन्हा एकदा राम सज्ज होईल. पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने एस्ट्यांचा वेध घेतला. फर्निचर डिस्ट्रॉय. पहिली विकेट मानगाव संघ इथून लॉस करत असताना पाहायला मिळतोय. खेळाडू बाद नरेश आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज रोहिदास क्रीजवर पोहोचत असताना आपण त्याला पाहतोय. मानगाव संघाचा आणखीन एक नगण्य हिरा स्ट्राईकच्या दिशेनं वाटचाल कराल. खऱ्या अर्थाने नरेशची विकेट जी बनत नव्हती समोर गेला. यावेळी यॉर्कर नाही तो फुलटॉस ठेवला आणि सरळ एस्टॅनवर ठेवलेला आरामचा बॉल आपण पाहिला आणि एक लॉंग ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने आज चुका करतोय. जो चौकार बनत नव्हता तोही त्याच्या मार्फत सुटला गेला. त्यानंतर एक सुवर्ण झेल तीही त्याच्या मार्फत ड्रॉप करण्यात आली आहे. मोठ्या चुका केल्या जात आहेत मालेवाडी संघाकडून. टॉस जिंकत खऱ्या अर्थाने फिल्डिंग निवडली जरूर परंतु ती आता अंगलट येत असताना आपल्याला पाहायला मिळते.
4 षटकाचा गेम आहे आपला पाहायला मी. तर पहिल्या इनिंग मध्ये 2 ओव्हर इथे या स्क्वेअर हाताळल्या गेल्या. अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. रामचं शतक खऱ्या अर्थाने महागडं ठरलं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20 या अंकावरती गेले. 10च्या सरासरीने मानगाव संघ वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकच विकेट लॉस केल्या. आणखीन एक विकेटची संधी निर्माण करून गेली होती, परंतु लॉंग ऑनच्या रिझनला ती संधी ड्रॉप करण्यात आली. ओहो, यावेळी शरीराचा वेध घेत असताना हा बॉल पाहायला मिळतोय निर्धाव झालाय. चौकार षटकार इथून येणं गरजेचं असणार आहे, कारण आपण पाहिलं तर या मैदानावरती अनेक धावा बनण्याचा रेकॉर्ड आपण पाहिलाय. अनेकदा या ग्राउंडवरती स्पर्धा होतात. पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, यावेळी झेल कोण घेईल? कोणच नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू 1 बाउन्स निघून गेलाय सीमा पार. थर्डमॅन रिजनला हा चौकार. यावेळी आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. मैदान मोठं जरूर आहे, परंतु या मैदानावरती धावा बनतात. वैशिष्ट्य आहे या मैदानाचं. वरईच्या या मैदानावरती ही स्पर्धा चालू असताना पाहायला मिळते. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक आपण पाहतोय. 4 दिवसाची स्पर्धा आहे. पहिला दिवस चालू आहे. नवीन वर्षाचा पहिलाच दिवस 1 जानेवारी 2026. खऱ्या अर्थाने काल 31 झाले. अनेक खेळाडू 31 ची पार्टी एन्जॉय करून आज दमलेत. चौकार आपल्याला पाहायला मिळते. चौकार हॅट्रिक खऱ्या अर्थाने पहिली चौकार हॅट्रिक साकारली ती म्हणजे संदीपच्या मार्फत आलेली ही चौकार हॅट्रिक आपण पाहतोय. त्याचा हा थर्डमॅन चौकार पाहिला, त्याआधी फाईन लेग, तर नंतर आपण पाहिला बॅक पॉइंटच्या रिझनला चौकार. 3 चौकार त्याच्या मार्फत आले आहेत आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या वतीने अचूक प्रेक्षेपण केलं जात आहे. प्रत्येक चेंडू कॅप्चर केला जातोय. यशवंत हिलम यांच्या मार्फत संदीपसाठी कॅश प्राइज लागलाय. कोणत्याही षटकाराला त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. संदीपजी हिलम या साहेबांच्या वतीने हे लागलेलं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. चौकार हॅट्रिक त्याने साकारले, परंतु एखादा षटकार इथून मारेल का? मनगडाची ताकद त्याला जोकावी लागेल. शॉर्ट सिलेक्शन अगदी परफेक्ट आहे, परंतु ताकद जर थोडी लावली ना तर ही सीमा सुद्धा भेदू शकतो. ती ताकद आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज संदीपच्या मनगडांमध्ये गोलंदाज रोहित. 2 चेंडूचा गेम शिल्लक असताना यावेळी चांगली कट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येतात, जज करतायत. लास्ट मोमेंटला आडला गेला आणि आपल्याला पाहायला मिळतात सिंगल आले. चौथा चौकार येईल का काय असं वाटत होतं आपल्याला पाहायला मिळते, पण तो लास्ट मोमेंटला फील्ड केला गेला आणि तिथे 1 धाव आली. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील गोलंदाज रोहितचा. यॉर्कर लेंथ अपील केली गेली होती, पण तिथे चोरटी अपील होते आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये या चोरट्या अपील अतिरिक्त केल्या जातात. बाय चान्स एखादी विकेट सुद्धा अशा वेळेस मिळते.
स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 33 या आकड्यावरती. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 33 आकड्यावरती स्कोर बोर्ड गेलाय. 11च्या सरासरीने आतापर्यंत मानगाव संघाने फलंदाजी केली आहे. विकेट केवळ आणि केवळ एकच गमावली, ती म्हणजे नरेशची. खऱ्या अर्थाने त्या पुढे सरसावून खेळत असताना नरेश बाद झाला. तदनंतर ही खेळी ज्याने सावरली असं संदीप आपल्याला पाहायला मिळाला. लागोपाठचे 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. तदनंतर त्याला साथ दिली फलंदाज रोहिदासने. तोही स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आतापर्यंत चांगलं पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शेवटचं शतक वैयक्तिक पहिले संघाचे 34 शतक हाताळण्यासाठी संजय सज्ज झालाय आणि स्ट्राईकला संदीप सज्ज झालाय. चौकार हॅट्रिक साकारणारा संदीप सज्जा. लिडिंग एज आतली कडा क्षेत्ररक्षक येतो. एसटी रक्षक बांधला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4थं शतक मार्गाचं शेवटचं शतक. डेथ ओव्हर ज्याला म्हटली जाते ना ती हीच ते. लास्ट ओव्हरला जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस हा प्रत्येक खेळाडूचा असतो आणि तोच आता संदीपला दाखवावा लागेल. 3ऱ्या ओव्हरमधील 3 चौकार आले, परंतु आता धावसंख्या अतिरिक्त बनवायची गरज असेल. 45+ जर धावा केल्यानंतर एक चांगला हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण की 10च्या सरासरीने टेनिस क्रिकेटमध्ये सर्व संघ चालतात आणि चालू सुद्धा शकतात. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये धावा या खूप मोठ्या प्रमाणात बनताना पाहायला मिळतात. लिडिंग एज स्लिप आपल्याला पाहायला मिळाली, परंतु दोन्ही स्लिपच्या मधून चेंडू निघून गेलाय. नशिबाचा आलेला चौकार. 4था चौकार साकारला गेलाय संदीपच्या मार्फत. 37 या धावसंख्येवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत्या. विकेट मिळेल की काय अशी अपेक्षा होती, परंतु झालं उलटच. आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही स्लिपच्या मध्ये बॉल पडत गेला सीमा पार. चौकार. दडपण असेल संजयला. कमबॅक करावा लागेल कारण धावा येत आहेत, थांबत नाहीयेत. निर्धाव चेंडू एक टाकलाय, एक चौकार आलाय. 3रा चेंडू. यावेळीचा फटका थांबणार नाही, सरळ निघून चाललाय. सीमा पार षटकार आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते लागू होताना संदीप साठी. चौकार हॅट्रिक नंतर संदीप वरती लागलेलं कॅश प्राइज आपण पाहिलं. षटकारासाठी कॅश प्राइज लागलेला आणि ते 4थ्या ओव्हर मध्ये त्याने साकारलंय. पुन्हा एकदा गोलंदाज संजय टू रोहित फाईट आपण पाहतोय. यावेळी निर्धाव चेंडू पंच इशारा देतात स्क्वेअर मारा. वाईड लाईनच्या अगदी थोडासा मागे ठेवण्यात आलाय. यशवंत हिलम यांच्या मार्फत जे कॅच प्राइज लागलं होतं ते जमा झालंय. संदीप आपण जाताना घेऊन जा. हो 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 लीडिंग एज आणि सरळ इष्टांचा वेध. आणखीन एक विकेट. कॅश प्राइज कमवला आणि लगेचच विकेट बाद इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज संजय. नवीन फलंदाजासाठी टाकलेला हा सुरेख चेंडू आपण पाहतोय. निर्धाव झालाय आणि ओव्हरची सांगता पहिल्या स्पेल नंतर आपण पाहतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 43 या अंकावरती. 43 धावा झाल्यात म्हणजे येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये 44 धावाचा टार्गेट सेट करण्यात आलाय टीम मानगाव संघाकडून. कोणी दिला होता?
चला बीड आणि कोल्हारे दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करा. बीड आणि कोल्हारे. बीड संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. कोल्हारे संघ झाला. कोल्हारे संघाचा संघनायक कोल्हारे संघ. चला वळूया मॅचच्या दिशेने. आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 43 झाली होती, म्हणजे 44 धावाचा टार्गेट सेट करण्यात आला आहे. तो म्हणजे मालेवाडी संघाला बनवायचे आहेत येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 44 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज झाले आहेत. पंच सुद्धा सज्ज होताना पाहायला मिळत. आयोजक सज्ज झाले आहेत, प्रेक्षक सज्ज आहेत, लाईव्ह सज्ज झालाय, सर्व काही रेडी आहे. वाट कसली पाहताय. वळूया मॅचच्या दिशेला. लेट्स प्ले. पूर्वार्ध पहिल्या उत्तरार्धाला करूया सुरुवात. गोलंदाजी मार्कवर समीर आहे आणि सलामीची जोडी आपण पाहायला मिळते संजय आणि राम. खऱ्या हाताने जे महत्वपूर्ण ओव्हर ज्याने हाताळली तो संजय आणि रामने सुद्धा एक चांगलं शतक हाताळलं तो राम. म्हणजे एक ऑलराऊंडरची भूमिका आपल्या संघासाठी पार पाडत असताना हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोल्हारी संघाचा संघनायक आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करा. कोल्हारी संघ. पहिला चेंडू यॉर्कर लाईन लीडिंग एज सापडले गेले. मोठी एज आपल्याला पाहायला मिळते. पहिली विकेट इथून बाद होताना पाहायला मिळेल ती म्हणजे मालेवाडी संघाचा गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन डकचा शिकार होतो राम. बीड आणि कोल्हारे संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं पहिली नाणेफेकी केली जाते. सामना क्रमांक 3 त्यांच्या मार्फत आपण पाहणार आहोत. नाणेफेकी केली जाते. कोल्हार संघाने नाणेफेकी जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय कळवलाय. नवीन फलंदाज भावेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल मध्ये जी महत्वपूर्ण विकेट इथून बाद झाली ना, आता डाव सावरायची गरज असेल भावेशला. 44 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलाय आणि 44 धावांचं माफक टार्गेट आहे. खऱ्या अर्थाने 44 धावा पार पाडण्यासाठी आपल्याला 4 ओव्हर दिल्या गेल्यात आणि अशा वेळेस फक्त विकेट टिकवायची आहे आणि प्रत्येक बॉल कसा खेळता येईल याचा विचार करायचा आहे. जर खराब चेंडू असेल त्याला दिशा दाखवायची आहे. चांगला चेंडू असेल सिंगल डबलला पुश करायचं आहे. धावसंख्या ही खेळती राहिली पाहिजे. टेनिस क्रिकेटमध्ये 4 ओव्हरमध्ये आपण 80-90 धावा होताना पाहिल्यात. 44 धावा जास्त नाही आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. पंच मग बॉन करा प्लीज, मी विनंती करेन. जास्त वेळ न खर्च करता आपल्याला सामन्यात संपवायचे सुद्धा आहेत. कारण की वातावरण कधी दमट होत आहे, कधी चांगलं होत आहे, कधी ऊन आहे, कधी ढग आहेत. आपल्याला आजच्या वातावरणाचं काही सांगता नाही. 2026 ची सुरुवात अतिशय आगळी वेगळी झाली आहे. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा. लेफ्ट हँड बॅट्समन साठी पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील. धावचीची संधी दोन्ही बाजूला अपील. शेवटी सापडला गेला. पंचांनी बोट केलंय आकाशाला. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जी विकेट LBW च्या मार्फत मागितली गेली ती विकेट धावचीच्या स्वरूपात देण्यात अंपायरने यश दाखवलंय. टीम रिव्ह्यू नसेल, फक्त एखादी अडचण असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. टीम रिव्ह्यू नसेल इथे. भावेश आला आणि त्याच पावलाने मागे येताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज बाला आपल्याला पाहायला मिळेल. अशोक माफरा इनॅक्ट नंबर 4 चा खेळाडू तिसऱ्या चेंडूवरती क्रीजचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मागेला बॉल मध्ये मी बोललो होतो खऱ्या अर्थाने विकेट टिकवणे इथून गरजेचे आहे, परंतु ती विकेट लॉस केली जाते. प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न तर केला जात नाहीये, परंतु चुका आहेत ना त्या इथून सुधाराव्या लागणार आहेत टीम मालेवाडी संघाला. नाणेफेकी जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.
चांगला स्कोर रोखला त्यांनी, जास्त धावा खर्च केल्या नाहीये. त्या पहिल्या सामन्याचा विचार केला असता की 57 धावांचा टार्गेट सेट करण्यात आला होता, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय केवळ 44 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलाय आणि अशा वेळेस चांगली फलंदाजी करणे ही गरजेचे असेल, परंतु त्या ते यश मिळत नाहीये. बाहेर सरसावून खेळण्याचा प्रयत्न आपला पाहायला मिळतो. लेग स्टंप सोडून जात असलेला हा चेंडू म्हणजेच दीर्घाव चेंडूची सांगता होत्या. सगळं चालतंय. पुन्हा एकदा गोलंदाज, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, पुश केला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळाली, दुसरी धाव नक्कीच मिळणार नाहीये कारण की थ्रो तेवढा दमदार आपल्याला पाहायला मिळाला. फास्टेस्ट थ्रो पाहायला मिळतो टीम इंडियामध्ये. जडेजा ज्या प्रकारे थ्रो करतो ना त्याच प्रकारे आता हा थ्रो आपण पाहिला. एक सिंगल आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. पहिली माफ 2 धावा आल्यात. यावर खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावरती जाते. ज्या पॉवर प्ले मध्ये 23-24 अशा धावा बनतात, जास्तीत जास्त 15चा टार्गेट तरी ठेवणं गरजेचं होतं मालेवाडी संघाला, परंतु यावेळी दिशाहीन चेंडू, दिशा दिले, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बॉल थांबेल का? हो लास्ट मोमेंटला या 2 धावा. चेक 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 फाईन लेगच्या रिझनला हा चौकार येणारच होता, परंतु अडला गेला. 5 धावा स्कोरबोर्ड होते लागलेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा बनवण्यात यशस्वी. 5 बॉल झालेत. शेवटचा चेंडू समोरच्या रिझनला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जज करेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 या अंकावरती. नवीन गोलंदाज आपल्या पाहायला मिळतोय, वसंत आलाय. चला पुढे मॅचच्या दिशेने वसंत आलाय, त्याकडे डिफेंड करण्यासाठी धावा जास्त आहेत. चांगली गोलंदाजी, पहिली ओव्हर आपण पाहिली. हॅलो 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. पहिला चेंडू फेकला गेला वाईट.
यावेळी क्षेत्ररक्षक येईल, एक मिळाल्या, दुसरीची कॉलिंग नकारण्यात आली आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु लास्ट मोमेंटला एक चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नो बॉल असेल. हो सोने पे सुहागा, पहिला वाईट तर दुसरा नो, माफ शॉर्ट आहे काय, शॉर्ट रन आहे माफ. एक रन आलाय. हो यावेळीचा फटका सुरेख थांबणार नाही, चेंडू रत्नावर स्वार आलेला पहिला षटकार. या षटकाराच्या मदतीने गुणफलक झपाट्याने पुढे सरसवताना पाहायला मिळतोय. गुणसंख्या डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल 15 या अंकावरती. 3 विकेट लॉस केलेत तर जरूर, परंतु आता चांगला गेम दाखवावा लागेल. हॅलो हॅलो इथे महत्वपूर्ण विकेट बाद होताना पाहायला मिळते. अशोकची विकेट, खऱ्या अर्थाने जो अशोक चौकार षटकार मारत होता त्याची विकेट इथून बाद करण्यात यशस्वी ठरताना मानगाव संघ पाहायला मिळतोय. फ्रंट फुटला सध्या तरी खेळत असताना आपल्याला मानगाव संघ पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट पाहायला मिळते, विकेट क्रमांक 4 इथून बाद होईल का 3 माफ कर, 3 विकेट इथून लॉस करण्यात. हेलो 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 चेक, हेलो 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 16 धावा झाल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 44 धावांचा पाठला करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ मालेवाडी. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. या ओव्हरमध्ये जर 15-1 धावा आल्या ना तर खऱ्या अर्थाने शेवटच्या ओव्हरची मजा अधिक वाढेल, एन्जॉयमेंट वाढेल. परंतु या ओव्हरमध्ये धावा येणे गरजेचं असेल.
यावेळी स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू टप्पा पडल्यानंतर ओळखू शकले नाही आहेत फलंदाज. संजय आपला पाहायला मिळतोय. सलामीला आला होता अजूनही टोकून संजय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीची हिट फसली आहे. क्षेत्ररक्षक जज करेल पोचेल का. बॉलर पोचलाय लास्ट मोमेंटला झेल घेते उलटी धावत महत्वपूर्ण झेल. संजयची विकेट इथून बाद होताना पाहायला मिळेल. झटका क्रमांक 4 लागत असताना टीम मालेवाडी संघाला. विजय आलाय. पहिला चेंडू हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात अपयश मिळताना आपल्याला पाहायला ते प्रेशर वाढतं आणि ते सध्या तरी मैदानात घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेशराईज क्रिकेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी दिशा दाखवले. क्षेत्ररक्षक येतील फाईन लेग रिजनला मिसफील्ड पाहायला मिळते. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि नंतर पडलेला बॉल खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण ती कॅरी करणे गरजेचं होतं परंतु ती कॅरी झाली नाही आहे. चेंडू फाईन लेग रिजनला एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराच्या मदतीने गुणफलक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20 या अंकावरती. यावे हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतील परंतु लांब राहतील आपल्याला पाहायला मिळते. चेंडू 1 बाउन्स पुन्हा एकदा त्याच रिजनला निघून जाणारा हा चौकार. आता मॅच मध्ये कलाटणी मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच अजूनही गेम दोन्ही ठिकाणी शिल्लक आहे. कोणताही संघ अजून जिंकला नाहीये. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये असेल. 7 चेंडू शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा इथून अजून गरजेचे असतील. 7 चेंडू 20 धावा. या चेंडूवरती एखादा चौकार किंवा षटकार मॅचची दिशा बदलेल. सध्या तरी 60-40 या फॉर्म्युलावर चालत असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 60% सामन्यामध्ये टीम मानगाव पाहायला मिळते तर 40% सामन्यामध्ये टीम मालेवाडी पाहायला मिळते. गोलंदाज शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट महाराष्ट्र ऑन द अपील परंतु पंच सांगतायत लेग ऑफ स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो. देह एसटीवर आपटलेला हा बॉल एका सिंगलने धावसंख्या गुणफलक आपल्याला पाहायला मिळते 21 या अंकावरती. म्हणजे 6 चेंडू माफ करा 25 या अंकावरती म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमाला सर्व संघ बांधील असतील. तदनंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. बीड विपक्ष कोल्हारे. नाणेफेकी झाली. कोल्हारे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कळवलाय. आपण सज्ज राहायचं आणि टीम बीड आपण सुद्धा सज्ज राहायचं. यानंतर आपण लगेचच फील्ड सजवायची आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे कारण आमच्याकडे आयोजकांकडे सुद्धा वेळ कमी आहे. आपल्याला पाहायला मिळतं थंडीचा महिना चालू आहे आणि अशा वेळेस 5:30 वाजले ना की सूर्य गायबच होऊन जातो. त्या डिम प्रकाशामध्ये आपल्याला मॅच खेळवायचे असतील. लख्ख प्रकाशामध्ये आपल्याला हा दिवस समाप्त करायचा आहे आणि म्हणूनच तुम्हा आम्हा सर्वांचं सहकार्य तेवढंच गरजेचं असणार आहे. चला शेवटचं निर्णायक षटक गाठण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित आलाय. रोहिदास आलाय. राईट हँड
गोलंदाज आपल्या रोहिदास पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहिदास सज्ज. 6 बॉल आणि त्याला डिफेन्स करायचे आहेत. 19 धावा. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे विजय, ज्याला 6 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. यावेळीचा आपटलेला बॉल पाहायला मिळतोय. बाउन्स पाहायला मिळतो. आपल्या एक सिंगल आल्या. आता 5 चेंडूने 18 धावांची गरज असेल. या 5 चेंडूंमध्ये 2 मोठ्या हिट जरी लागल्या ना तरी या मॅच मध्ये एक वेगळा रोमांच तयार होईल. गोलंदाज रोहिदास पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेंथ, परंतु यावेळी दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. आउट ऑफ दी आउट स्टंप आणि एक अतिरिक्त धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचले. म्हणजे अजून 17 धावांची गरज येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. एखादा मोठा फटका येईल का? अपेक्षा तर संघाला आहेच. बॅट फिरवले, क्षेत्ररक्षक येतील का? नाही. 2 क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक. चेंडू लास्ट मोमेंटला दोघांच्या गॅप मधून निघून जाताना चौकारासाठी पाहायला मिळतोय. दणदणीत हा चौकार फलंदाज पवन मारतोय. गोरसाई बीचा पवन केने आज खऱ्या अर्थाने त्याच नावाने पाहायला मिळतं या मैदानावरती. या टीम मालेवाडी संघाचा पवन वल्वे आपल्या खेळताना पाहायला मिळतोय. बनेल का या मॅचचा हिरो बनेल का? नक्कीच प्रश्नचिन्ह आहे, परंतु त्याला उत्तर देईल का पवन? चौकार मारलाय. आणखीन एक चौकार किंवा षटकार या मॅच मध्ये एक वेगळी मज्जा, एक वेगळा ट्विस्ट आणेल. रोहिदास राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आपटलेला चेंडू न समजलेला आपला पाहायला मिळतोय. मिस झालाय. प्रत्येक चेंडू गुडलेंच्या मागे ठेवण्याचा प्रयत्न रोहिदासचा राहिला आहे आणि तोच प्रयत्न आतापर्यंत यशस्वी सुद्धा आपण पाहिला. दडपण असेल कारण की 3 चेंडू राहिले. 13 धावांचा टार्गेट असणार आहे. 3 ला 13 बनवा. हा सामना जिंका. जो संघ हारेल तो एक पायरी वर चढेल. जो हारेल तो पराभूतच्या दिशेला वाटचाल करेल. वन बाउन्स विशेप मध्ये 1 धाव मिळाली. दुसरी धाव चोरटी मिळेल का? येस, दुसरी धाव सुद्धा चोरटी मिळाली आहे. विकेट. ओके, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विजयची महत्वपूर्ण विकेट मिळाली आहे. 1 धाव तर आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव मिळाली म्हणजेच आता 2 बॉल आणि 2 षटकारांची गरज असेल टीम मालेवाडी संघाला. कोण गेलाय? रोहित गेलाय. दोन चेंडू 12 धावांची गरज. सामना संपला नाहीये. 1 षटकार बाहेर सरसावून घेण्याचा प्रयत्न, परंतु जज केला गोलंदाज रोहिदासने आणि आपला पाहायला मिळते 4थ्या स्टंप वर केलेली ही गोलंदाजी आता खऱ्या अर्थाने फळ देताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. आता 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. एखादा नो बॉल आणि त्यावरती षटकार मॅच मध्ये वेगळी कलाटणी, परंतु शक्यतः तसं घडत नाहीये. वाईट बॉल पाहायला मिळतोय. सिंगल डबलला तर घेऊन चालणार नाही, तर षटकार खेचावे लागतील. हो, शेवटचा बॉल सुद्धा
पाहायला मिळतोय. निर्धाव कोणतीही धाव घेतली नाही आहे. आणि तर मालेवाड संघ या स्पर्धेमधून बाद होताना पाहायला मिळतं. टीम माणगाव संघ कॉंग्रॅच्युलेशन्स, आपण सेकंड राऊंडसाठी पात्र ठरलाय. तदनंतर बीड संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी जायचंय. आणि कोल्हारे संघ आपली सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये दाखल करा. तदनंतर तळवडे आणि कडाव संघ दोन्ही संघांनी सज्ज राहा. या मॅचच्या मध्यंतरामध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत.